पाहायला मिळत आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला आपण प्रशांतला पाहतोय. तर एक जबरदस्त तेज गती क्रिकेटसाठी या दोन्ही संघांना ओळखलं जाते. तेज गती कशासाठी? गोलंदाज तेज गतीने गोलंदाजी करतात आणि फलंदाज रोहित ज्यांचा तेज गती फलंदाजीचा खेळ आपण सकाळी पाहिलेला आहे. तर आता तो खेळ पुन्हा एकदा पाहायला धन्यवाद. आपण पाहतोय ताई पॅकर्स पालघर विरुद्ध जय अंबे 11 गिरगाव रायगड. दोन्ही बाजूला आपण जर विचार केला तर एका बाजूला प्रशांत गरत, रोहित नार्वेकर, ओमकार देसाई, विनायक भोईर, त्यानंतर करण मोरे, प्रज्योत हंबीरे. एका बाजूला आपण पाहतोय अंकुर सिंग, सुनील सावरी, अजित मोहिते, थॉमस डायस, विशारद पगारे. त्यामुळे खूप एकंदर दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट खेळाडूंची मांदी आळी. ऐश्वर्या सूर्या सज्ज होतोय. व्हॉट अ शॉट, किती उंच मारलेला बघूया या ठिकाणी, पुढे की मागे या ठिकाणी तरुण. ओ अगोदर इश्तियाने कॉल दिला होता तरुणला की 13 कॅच आहे आणि ज्या पद्धतीने तरुण देखील आले होते निश्चितपणे त्या ठिकाणी संधी होती. आणि आता बघूया रोहित नार्वेकर किती घातक ठरणार का. जीवनदान मिळालेलं आहे. पहिलं षटक मार्गस्थ. उपांत्य फेरीचा सामना कोण टिकणार आणि फायनलमध्ये खेळणार तो म्हणजेच वी लायन्स कटक या संघाविरुद्ध. व्हॉट अ शॉट, म्हणून म्हटलं होतं जीवनदान किती महागात पडणार. दॅट्स अनदर ब्युटिफुल स्ट्रोक. छोटा पॅकेट बडा धमाका, ज्या प्रकारे कामगिरी करतोय रोहित नार्वेकर. इन फॉर्म बॅट्समन. व्हॉट अ टच अँड व्हॉट अ स्ट्रोक ओव्हर द मिड विकेट. इट्स अ बिग वन. षटकार. जेव्हा जेव्हा फलंदाजांना संधी मिळते तेव्हा तेव्हा ते मात्र पलटवार करतात. मला असं वाटते आता या मैदानावर बाउंड्री रोपची गरज नाही आहे, कारण प्रेक्षकांनी त्यांची जागा घेतलेली आहे. आणि जर आपण या मैदानाचा ड्रोन व्ह्यू घेतला तर प्रेक्षकांनी तयार केलेली तुम्हाला बाउंड्री लाईन नक्कीच पाहायला मिळणार. धावसंख्या पिन बाद हो. आणि हीच तर ओळख असते, हीच तर ओळख असते मनीषजी. जेव्हा प्रेक्षक बाउंड्री लाईन कव्हर करतात याच्यावरून आपल्याला दर्दी प्रेक्षक पाहायला मिळतात. पुढचा चेंडू ऐश्वर्याचा जलद गतीने सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. त्या ठिकाणी खेळाडू येतोय. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. विक्रांत चव्हाण येतोय. गुड फिल्डर. 1 रन ॲडिंग इन द स्कोर. स्कोर मूव्स टू 10. फर्स्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस. जय अंबे 11 गिरगाव रायगड संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. आमंत्रित केले फलंदाजीला ताई पॅकर्स पालघर प्रशांत गरत. निश्चितपणे संधी आहे प्रशांत गरत या फलंदाजाकडून. संघाला एक स्टार्ट देण्याची गरज आहे आणि त्याला ॲक्शनमध्ये यावं लागेल. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे का फुलर लेंथ बघूया. थोडंसं पिचिंग पाहणं गरजेचं राहील आणि पंचांचा इशारा बायच्या रूपामध्ये, कारण बॅट्समनचं स्टान्स मनीष आपण कधी कधी पाहतो की तयार असतात आणि त्यानुसार पाहिलं जातं आणि म्हणूनच आपण थोडंसं वेट अँड वॉच केलं. बघा इझी ऑपॉर्च्युनिटी होती खरं तर. बघा जो चेंडू तुमच्या आवाक्यात आहे तो तुम्हाला अटेंड करणं बंधनकारक आहे आणि कुठेतरी तो विसर पडला होता प्रशांतला. दरम्यान बाईची एक धाव मिळाली. फुलंचा बॉल ड्राईव्ह केला. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे विशारद. मागच्या सामन्यामध्ये विशारदने काय भन्नाट फलंदाजीचा खेळ सादर केला. इनफिल्डच्या आतमध्ये ते सक्रिय होते. दरम्यान ते बॉल अडवू शकले नाही. एक धाव मिळते. एका धावेचे होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 12 धावा. मगाच्या आपण चेंडूबद्दल बोलत होतो. कधी कधी आपण पाहतो की एखादा फास्टर वन टाकण्याच्या नादामध्ये बॅट्समन पहिल्यांदा ऑफ स्टंपवर शफल असतो मनीष. मग त्यावेळेस तुम्हाला हा चेंडू खेळताना खूप सहजपणे तुम्ही खेळू शकता. मात्र तुमचा स्टान्स मिडल लेग स्टंपचा आणि त्यावेळेस तुम्ही अपेक्षा करता म्हणून त्या चेंडूला फक्त वेल लेफ्ट केलं आणि त्यानंतर बायच्या रूपामध्ये धाव मिळाली. शफल व्हायचं आहे तर पूर्ण शफल व्हा, नाहीतर होऊ नका. क्रिकेटचा नियम तेच सांगतो. आणि कुठेतरी थोडे शफल झाले. त्यानंतर वाट पाहिली की चेंडू कुठेतरी आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे, पण त्या ठिकाणी स्पष्ट झालं होतं की बॉल अगदी वाईडलाईनच्या बाजूनं ट्रॅव्हल झाला आणि लाईन बिलॉंग्स टू अंपायर. दरम्यान आपण पाहतोय खेळ झालेला आहे. एका षटकाचा धावसंख्या झालेली आहे 12. नवीन गोलंदाज विक्रांत चव्हाण सेकंड ओव्हरसाठी येत आहेत. विक्रांत चव्हाण. धन्यवाद फरान. आणि विक्रांत चव्हाण सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि समोर आहे डावखुरा फलंदाज. ही कॉन्टेस्ट पाहायला प्रेक्षकांना आवडेल मनीष. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. आणि आता पाहूया विक्रांतच्या समोर चतुरचं आव्हान कसं टिकते आणि विक्रांत आपला दबदबा कसा कायम राखतोय. दोन्ही खेळाडू आपापल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेले आहेत. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. पहिला चेंडू कुठेतरी चकवा द्यायचा होता, पण आता स्वतः कुठेतरी आता संभ्रमात आलेले गोलंदाज. दरम्यान व्हाईट बॉलची एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 13. आणि आपण पाहिलंय की गेल्या काही दिवसांमध्ये आपण विक्रांतने हा नवीन एक आपण पाहिला चेंडू इनोव्हेटिव्ह केलेला आहे. जसं आपण वेगवेगळ्या गोलंदाजांना पाहिलंय, मात्र खूप गुगली वेगळ्या पद्धतीने रिस्ट घुमवतो. पुढचा चेंडू स्लोवर वन.
शेवटच्या चेंडूला स्ट्रोक चेक केला, डबल माइंड झाले, द्विधा मनस्थिती, पूर्ण खेळू की सोडू या दरम्यान शेवटी बॉल बॅटला लागला आणि अजित मोहितेशी बोलतोय काहीतरी. तो बघा, आताच म्हटलं मी, क्या बात आहे, शार्प टर्न. तुमच्याकडे इनोव्हेशन असेल तर तुम्ही कुठेतरी या क्रिकेटच्या खेळामध्ये टिकू शकता आणि तेच इनोव्हेशन विक्रांतचं पाहायला मिळालं. परफेक्शन आहे. पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, यावेळेस टप्पा पडलाय कुठे, बॉल वळलाय कुठे, त्या ठिकाणी पंच लक्षात घेत आहेत. आउटसाईड द क्रीज पिचिंग, नो बॉलचा इशारा, पुढचा बॉल फ्री हिट, धावसंख्या जाते ती म्हणजेच 14. सर्व काही या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. बॅट्समनला देखील चेक करतोय विक्रांत चव्हाण, फलंदाज देखील पाहतोय की मला कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करेल. मात्र आता संधी आलेली आहे फ्री हिटची. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, विक्रांत चव्हाण, शॉर्ट चेंडू, वाट पाहिली, वाट लावली, हीच ती वेळ आणि हाच तो सामना, हाच तो चेंडू आणि चेंडू सीमा पार, षटकार. धावसंख्या 20. रोहितला जर तुम्ही बोट दिलं तर रोहित तुमचा हात पकडेल. शॉर्ट ऑफ लेन चेंडू तुम्ही रोहितला देऊ शकत नाही. सकाळपासून तेच चित्र सातत्याने आपण पाहतो बघा. शॉर्ट ऑफ लेन, त्यानंतर फुल स्विंग, बॅटचा पूर्ण स्विंग खांद्याच्या मागे जातोय आणि हा षटकार येतोय आणि कुठेतरी ताई पॅकर संगत अडखळत होता. पण एका बाजूने वन मॅन शो रोहित नार्वेकर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच खूप वेळ मिळाला आणि एवढा वेळ होता की बाजूला डीमार्टमध्ये जाऊन शॉपिंग करून आलो असतो. एवढा वेळ घेऊन फटका मारलेला होता, षटकार. कधी कधी आपण एक्स्ट्रा एक्सपेरिमेंट करायला जातो आणि त्यामध्ये चूक होते, कधी कधी ते यशस्वी देखील होतं. मात्र बघूया यानंतरच्या चेंडूवर कोणत्या प्रकारची लाईन लेन मेंटेन करेल तो म्हणजेच विक्रांत. प्रत्येक प्रयोग यशस्वी होईलच असं नाहीये, पण मात्र प्रयोग करत राहावा लागतो. यावेळेस लो बाउन्स पाहायला मिळाला. विकेट किपर अजित मोहितेला चकवत बॉल थोडासा डायव्हर्ट झाला. दरम्यान ही एक धाव बाईची असेल. एका धावीची वर धावसंख्या पोहोचते बिनबाद 21 धावा बिनबाद 1.3. दुसरं षटक सुरू आहे. खांद्याचा चांगला वापर केला, फास्टर बन टाकण्याचा निश्चितपणे हा प्रयत्न होता विक्रांतचा आणि विक्रांत देखील दोन्ही फलंदाजांना व्यवस्थित ओळखून आपला चेंडूचा टप्पा ज्या पद्धतीने रोहितला जर चकवायचं असेल तर स्लोअर बन आणि त्यानंतर शेवटी आपण पाहिलं या अगोदरचा फास्टर बन. जरी झालाय उशीर, माझा फटका, माझा खेळ होतो नेहमी पद्धतशीर. प्रशांत घरतचा हा पद्धतशीर फटका डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करताना गगनचुंबी षटकार. प्रशांत घरत येण्याची संकेत आणि चिन्ह आहेत. मला अजूनही आठवतंय आम्ही सुप्रीमोमध्ये कॉमेंट्री करत असताना प्रशांत घरतचा जो षटकार लागला असता तर कदाचित पालघर संघ आपल्याला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला असता. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा संधी, 3 चेंडू शॉट मिळाले टर्न करताना आणि वाट पाहून वाट लावलेली आहे. जबरदस्त बॅटिंग, याला म्हणतात अचूक टप्पा ओळखून हेरून आपण आपली चेंडूला आणि निश्चितपणे उंची देणं. खूप अप्रतिम फटका, षटकार. प्रयोग समजदारीने करायला हवा. समोर जर फलंदाज सेट झालेला आहे अशा वेळेला मात्र त्याचा कुठेतरी व्यवस्थित स्टान्स पाहून त्याचा अप्रोच पाहून तुम्हाला गोलंदाजी करायची. पण 2 शॉर्ट ऑफ लेन चेंडू मिळाले, प्रॉपर फोर्स प्रशांत घरतचा आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड. बॅक टू बॅक 2 आलेत. तिसरा खेचण्याचा प्रयत्न, अजित मोहिते वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर पोहोचले होते. वाटलं होते का झेल पूर्ण होईल पण तसं काय घडत नाहीये. संधी मिळते. सकाळपासून प्रशांत घरतला सातत्याने संधी मिळते. या सामन्यात सुद्धा पुन्हा एकदा प्रशांतला संधी मिळते. नक्कीच जीवनदान आजचा दिवस त्यांचा आहे, पाहायला मिळतोय. मात्र एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. समोरच्या संघाला देखील कल्पना आहे काय घडू शकतं. काल मनीष 7:30 रात्री वाजले होते आणि मॅच चालू होती. ज्यावेळेस 32 धावा चेस करायला दिले, शाहिदने पहिल्या ओव्हरमध्ये 19 घेतले, तेव्हा देखील आपण पाहिलं होतं प्रणय कोळी होता, प्रथमेश पवार होते आणि त्यावेळी देखील असं वाटलं होतं प्रेक्षकांना की आता ही मॅच देखील तयार होईल का काय. कारण ज्यावेळेस केतन म्हात्रेने आणि फरदील काझीने बॅटिंग केली, त्यामुळे आता देखील आपण पाहतोय धावसंख्या किती करणार आणि त्या समोरच्या संघाकडे देखील बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे एक तुम्हाला व्यवस्थित टार्गेट सेट करावं लागेल. चला वेळ घेऊ नका जास्त, नम्र विनंती करू इच्छितो. यानंतर अंतिम लढत आहे. अंतिम लढत जास्तीत जास्त कॅप्स वगैरे या ठिकाणी जे फायनलचे अंतिम फेरीमधील जे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर बॅट आपण पापे स्पोर्ट्सकडून पाहतोय. त्याचप्रमाणे अजय स्पोर्ट्स अजय आग्रे ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आपण स्लीवलेस पाहतोय. कॅप एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या अजय आग्रेसाठी. अजय स्पोर्ट्स आज प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर आपण पाहतोय. पहिला चेंडू फुलर लेन अपील केलेलं आहे. या ठिकाणी उत्तर मुंबई भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सचिव अक्षय जगताप यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नक्की टाळ्या कोणासाठी वाजवत्या कळत नव्हतं. मी अजय स्पोर्ट्सचा उल्लेख केला, त्यानंतर अक्षय जगताप, दोघांसाठी पण. येस, थँक्यू. सो थँक्स अ लॉट टू पापे स्पोर्ट्स, चिराग चावला अँड नरेश चावला. They've given man of the series a bat
And thanks a lot to Ajay Sport, Ajay Agre. They've given all the man of the match sleeveless as well as cap and t-shirts. Thanks a lot to Yogesh Renjla, क्रिकेट लाईव्ह अकॅडमी यांचं देखील धन्यवाद. आणि आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. यष्टीरक्षकाच्या हातात झेल देऊन परततोय. अंकुर सिंगला मिळतं यश. पहिला खेळाडू बाद. ताई पॅकर्स पालघर संघाला लागणारा मोठा धक्का. रोहित नार्वेकर बॅक टू द पॅव्हलियन. आपलं प्रस्थ टिकवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये अस्वस्थ राहून चालत नाही आणि तीच अस्वस्थता आपल्या संघाची दूर करतोय अंकुर सिंग. पहिली विकेट मिळवतो. ताई पॅकरची परतावं लागतंय रोहित नार्वेकरला आणि हा मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करण्याचा पहिला प्रयत्न अंकुर सिंगचा दिसून येतोय. पहिला धक्का बसतोय. धावसंख्या 35 असताना 35 धावा, एक गडी बाद. थँक्यू धन्यवाद. या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. अफाट आयुष्या मैदानी तू येशी वेळोवेळी आणि डाव तुझा येताच जमवशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी आणि भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. यष्टी रक्षकाच्या हातात झेल देऊन परततोय. धन्यवाद. या ठिकाणी आम्ही निश्चितपणे अजय स्पोर्ट्सचे फायनलच्या दोन्ही संघांना या ठिकाणी टी शर्ट्स घालूनच मैदानात खेळायचं याची नोंद घ्या. त्यामुळे काल आपण केतन मात्रे यांचा संघ पाहिला. पुढचा चेंडू क्या बात आहे. फुलर लेन सर्व चेंडू नक्की संधी आहे. डायरेक्ट हिट. हो थॉमस डायस होते मात्र दुसरी धाव मिळणार आहे मनीषजी. थॉमसला माहिती आहे विनायक डोकेदुखी ठरू शकतोय. मागच्या 2 डावांमध्ये विनायकने डबल डिजिट स्कोर केलेला आहे. तो देखील चांगल्या स्ट्राईक रेटने आणि म्हणूनच थॉमसचा तोच प्रयत्न होता की विनायकला कसं बाद करता येईल आणि त्यांच्यासाठी त्यांनी खूप पूर्ण आखणी केली होती पण त्या ठिकाणी बचावले. 2 धावा मिळाल्या ताई पॅकर्सला. धावसंख्या पोहोचते 37. चांगल्या व्यासपीठावर दोन्ही व्यावसायिक क्रिकेटमधलीच हीच कॉन्टेस्ट पाहायला आणि हीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षकांची. व्हॉट अ शॉट. क्रॅकिंग off drive. There is no any mood to stop that ball and another beautiful stroke. Boundary 4 runs. बघा प्रत्येकाकडे क्रिकेटपटू लपलेला आहे. प्रेक्षकांमध्ये देखील क्रिकेटपटू लपलेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी पूर्ण दिवसभर आपण काम धंदा करून येतो. क्रिकेटची स्पर्धा पाहतो आणि काय कलेक्शन त्या क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळेल. रिप्लायमध्ये पाहायला मिळतं बघा. खूप चांगलं कलेक्शन प्रॉपर स्टान्स घेऊन. क्या बात है. खाकी वर्दीतला माणूस आहे. क्या बात है. अप्रतिम. मात्र काय क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाले. सर्व फटके आपण पाहतोय. ओ दॅट्स अनदर कमबॅक बाय अंकुर सिंग and it's another dot delivery bowled by Ankur Singh and Prashant Garat as well as I think first inning has been completed. So 41 runs and 42 runs required to win this match for team Jai Ambe 11 Girgaon Raigad. Let's see what kind of strategy they are looking for against this team. Prajot Hambiri is there, the bowler to watch out as far as bowlings are concerned. विनंती राहील दोन्ही संघांना जे अंतिम फेरीमध्ये जाणार आहेत. काल आपण व्ही लायन्स कटक ओडिशा या संघाला पाहिलंय आणि आज या सेमीफायनलमध्ये जिंकणारा संघ दोन्ही संघांना अजय स्पोर्ट्स अजय ॲग्रे यांच्याकडून दिलेलं टी शर्ट्स परिधान करायचं आहे. त्यानंतर व्यासपीठावर येथील फोटो सेशन होईल आणि त्यानंतर आपण खेळणार आहोत. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जेव्हा सुरुवात होईल प्राईज डिस्ट्रीब्युशनला त्यावेळी देखील तुमच्याकडे अशा प्रकारचा जो तुम्हाला दिलेला ड्रेस कोड आहे तो परिधान करूनच तुम्हाला प्राईज डिस्ट्रीब्युशनला यायचं आहे. हे विनंती राहील. प्रत्येक जण कुणाचा फॅन असतो. सन्माननीय राकेश शेट्टी साहेबांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. सन्माननीय गोपाळ शेट्टी साहेबांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. काय जबरदस्त भाषण गोपाळ शेट्टी सरांचा ऐकायला मिळालं. शिस्त म्हणजे शिस्त आणि नागरिकांसाठी नेहमीच अवेलेबल राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे शेट्टी साहेब. आणि दरवर्षी डे नाइट का टूर्नामेंट अगर फरवरी में हो या जुलाई अगस्त में हो हमेशा हमें राकेश जी मिलते हैं जिनका यहाँ पर शुभ आगमन हो चुका है. तो राकेश जी शेट्टी साहब का हार्दिक स्वागत. चला लवकर जास्त वेळ घेऊ नका. बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती राहील सुनील चावरी त्याचप्रमाणे थॉमस डायस. बघूया अजित मोहिते कोण येत आहेत. मात्र ओपनिंगला पुन्हा एकदा राइट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. मुंबई का तूफान थॉमस डायस और बल्लेबाजी के लिए आएंगे बाएं हाथ के बल्लेबाज सुनील चावरी. टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. आमचे संदेश पिलाने
यांना आपण पाहतोय काल देखील मी म्हटलं आविष्कार टेनिस क्रिकेटचा 2013ला झाला आणि पाहता पाहता 11 वर्षामध्ये समृद्ध झालं हे क्रिकेट. मगाशी म्हटलं मी, या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला आहे, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. अनंत आमची ध्येयशक्ती, अनंत आमची आशा, किनारा तुला पामराला. एक अनंत अशी ध्येयशक्ती घेऊन संतोष नाणेकर यांनी सुरू केलेला प्रवास पाहता पाहता 11 वर्षामध्ये पोहोचलेला आहे. आणि आज आपण पाहतोय आलेल्या पाहुण्यांना देखील मी विनंती करेन, महेशजी राऊत साहेब, दीपकजी पाटणेकर साहेब, प्रमोदजी घाग साहेब, राजेशजी भट्ट साहेब, हमेशा हमारे साथ लेफ्ट साइड में जहाँ पर कमेंट्री बॉक्स होता है और पूरा सेटअप रहता था, लेकिन आज हम देख रहे हैं जिस तरह से इनोवेटिव मॉडर्नाइज जो वर्ल्ड चल रहा है, और यहाँ पर राइट साइड पर जो वैन है वहाँ से पूरी सिस्टम अपडेट कर रहे हैं जो इंटरनेशनल लेवल पर हम देखते हैं. तो ये भी बड़ी उपलब्धि है हमारे टूर्नामेंट के लिए. 9 स्टार चषक केवल अलग अलग उपलब्धियां लेकर नहीं आते, लेकिन इनोवेटिव आइडियाज़ के साथ. तो निश्चित तौर पर tenniscricket.in के सभी जो हमारे कैमरामैन, अपडेटर, जो डिजिटल ऑनलाइन स्कोरर, इनको भी हम दिल के गहरे से हार्दिक आभार प्रकट करना चाहेंगे. धन्यवाद संतोषजी नाणेकर, संदेशजी पिलाने, आपणास देखील मनापासून आयोजकांच्या वतीनं हार्दिक आभार, धन्यवाद. सुमित तिवारी फिलहाल दहीसर वाले, सुमित ढेकले के बहुत बड़े फैन हैं. इंपॉर्टेंट मैच फिलहाल सभी दर्शकों के लिए. ये देखिए बहुत कुछ यहाँ पर आ रहा है, मेहमानों का आना और बहुत कुछ यहाँ पर खाना, लेकिन खिलाड़ी और दर्शकों के लिए यहाँ पर क्रिकेट का एक अलग नज़ारा हम देख रहे हैं. बहुत कुछ होने वाला है. तर पुन्हा एकदा जाऊया आपण प्रशांतजी यांच्याकडे. फुल टॉस गेंद ऑन साइड पर, अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच खेल दिया, गेंद बाउंड्री की तरफ जा रहे हैं, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. और जब तक कि गेंद को फील्ड किया, थ्रो किया, तब तक दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल किए. 2 रनों के साथ थॉमस डाइस का खाता खुला. थॉमस 2 पर है और 17 गेंदों का खेल जीतने के लिए 40 रनों की जरूरत है. प्रच्युत अंबिरे टाई पैकर के राजू प्रभु गेंदबाज हैं जिनने बहुत ही अच्छी गेंदबाजी की, और सामने थॉमस फॉर्म पे खिलाड़ी, बहुत अच्छा प्रदर्शन रहा है. ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं, व्हाइट बॉल का इशारा अंपायर ने किया. दोनों बैटर इस वक्त सिंगल के लिए भाग रहे हैं. अगर आप ये सिंगल पूरा करें तो इसका मतलब है राजू आपको 2 रन मिलने वाले हैं. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 4 पर. नक्कीच पहिला बॉल, धाव संख्या 4. आणि प्रेक्षकांना त्याचप्रमाणे आमच्या सर्व पाहुण्यांना विनंती मी सांगू इच्छितो की जो रायगड संघ आपण पाहतोय, काल आणि आज अजून एक स्पर्धा जी दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी MHBला सुरू आहे, तिथे देखील हा संघ फायनलला पोहोचलेला, आणि आत्ता पण देखील आपण पाहतोय सेमीफायनल सुरू आहे. खूप चांगल्या प्रकारचं आत्तापर्यंत प्रदर्शन केलेलं आहे. मात्र प्रज्योतवर सर पाहिलं तर खूप मोठी जबाबदारी राहील. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतं. राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकला थॉमस डायस. या पहिल्या एक बॉल नंतर आपण धाव संख्या 4 पाहतोय. 42 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. पुढचा चेंडू, अतिशय चांगला चेंडू होणार का हे मात्र पाहणं गरजेचं. यस, या चेंडूला स्लॉग स्वीप ऑन साईडला खेळायला गेले, मोठा फटका. कारण वेगवेगळ्या गोलंदाजांची व्यावसायिक क्रिकेट जेव्हा खेळता प्रशांत सर, त्यावेळेस तुम्हाला ओळख असते की माझ्यासाठी कोणत्या स्वरूपाचा चेंडू टाकेल, या अगोदर मला त्याने कसं आऊट केलं आहे किंवा मी त्याच्यावर कसा घडाघाती हल्ला केलेला आहे. त्यामुळे ते माइंडमध्ये असल्यानंतर ते प्लॅन आपण पाहतोय, ज्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. प्रज्योत अंबिरे गेंदबाजी कर रहे हैं. फुल टॉस गेंद इसके ऊपर प्रहार किया, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया है. डीप स्टेक कवर पर विनायक भोईर बहुत बढ़िया फील्डिंग कर रहे हैं, 1 रन देने का मौका. और टाई पैकर की ताकत है. राजू गेंदबाजी बहुत बढ़िया करते हैं. प्रज्योत अंबिरे, पालन जैसे गेंदबाज इनके पास है, जिनके पास अनुभव की कोई कमी नहीं है. और सुनील चौरी जिनके पास भी काबिलियत और अनुभव है, तो मजा आएगा. ईट का जवाब पत्थर से देने वाली बल्लेबाजी हो सकती है, तो गेंदबाज भी असरदार सरदार बनने का पूरा प्रयास करेंगे. प्रज्योत अंबिरे अपने बॉलिंग पार्ट पर तैयार. 2 बड़ी टीमें मैदान के अंदर, जय अंबे 11 गिरगांव रायगढ़ की टीम, और उनके खिलाफ आप देख रहे हैं ताई पैकर्स पालघर की टीम है. फील्डिंग में बदलाव करना चाह रहे हैं, ज़्यादा समय आपको नहीं लेना है. 3 गेंदों का खेल हुआ है, 5 रन अभी तक आपने इस मुकाबले में बनाए हैं. गिरगांव की टीम ने 5 रन बनाए, जिसमें थॉमस 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं. सुंदर स्ट्रोक अपने पॉलिसी में रोकने की कोशिश, फिलहाल प्रज्योत अंबिरे तो नहीं रोक पाए. चतुर ने गेंद को चालाकी के साथ रोक लिया है. 4 गेंदों का खेल, स्कोर 5 रन. राजू गिरगांव में अंबा माता चषक होता है, बहुत सारे इनाम वहाँ भी होते हैं. अंडर आर्म का क्रिकेट, लेकिन वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट, रबर बॉल का टूर्नामेंट होता है. बहुत बढ़िया खेल भी वहाँ आप देखने का मौका, टॉप क्लास क्रिकेट का खेल वहाँ भी देखने का मौका मिलता है.
नक्कीच या चेंडूला पूल करण्यासाठी गेले, मात्र ज्या पद्धतीने चेंडूचा टप्पा आपण पाहिला, आपण आताच एक वर्णन केलं की गिरगावमधलं क्रिकेट ज्या प्रकारचं आहे, गिरगाव प्रीमियर लीग असेल मात्र वेगवेगळ्या फॉर्मॅट आणि आता ज्या प्रकारे ताई पॅकर्स पालघर संघाची गोलंदाजीची धुरा सांभाळणारा प्रज्योत अंबिरे याच्या षटकामध्ये तुर्तास तरी 5 बॉलमध्ये 6 धावा आल्या आहेत. 42 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं, त्यामुळे 13 चेंडूमध्ये इक्वेशन समीकरण देखील आपल्याला पाहायला मिळेल की 13 चेंडू आणि धावांची गरज आहे 36. दिस काइंड ऑफ इक्वेशन टू विन दिस मॅच फॉर जय अंबे 11 गिरगाव रायगढ़. प्रज्योत अंबेरे इस बार स्ट्रोक अच्छा है, बल्ले के बीचों बीच लॉन्ग ऑन क्षेत्र में थॉमस डाइस के बल्ले से छक्का. बल्लेबाज का इरादा है पक्का, गेंदबाज हक्का बक्का. प्रज्योत ने बहुत अच्छी गेंदबाजी की लेकिन फिनिश थॉमस डाइस का है. कमाल का स्ट्रोक था, 12 रन बगैर किसी नुकसान के. नक्कीच या स्ट्रोकसाठी तयार होते. बॅकफुटला जाऊन ज्या पद्धतीने खडे खडे मारलेला फटका आपण लॉंग ऑफच्या वरून उत्तुंग षटकार पाहतोय. बघूया टप्पा पडल्यानंतर ज्या अँगलमध्ये टाकलेला चेंडू होता आणि समोर मारलेला फटका षटकार. मी गणेशजी बारे यांना विनंती करते आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण यायचं आहे. स्पर्धेचे शिल्पकार गणेशजी बारे, त्याचबरोबर बबनदादा गुरव आणि सर्व म्हणजे आज आपण बघितलं तर एक मोठी टीम या ठिकाणी आहे. ये शॉट देखिए, टाइमिंग देखिए, कहाँ सिंगल लेने वाले हैं. फिलहाल 6 के नीचे वो सोचते नहीं. बहुत ही जबरदस्त गजब की बल्लेबाजी थॉमस डाइस द्वारा इस प्रतियोगिता में. 12 रन बगैर किसी नुकसान के. प्रज्योत अंबेरे की बात करें तो थोड़ा सा महंगे साबित हुए. प्रशांतजी काल आणि आज 2 दिवस आपण हा चित्तथरारक क्षण पाहतोय. नॉर्थ ट्रॉफी पाहतोय. खूप चांगले सामने पाहायला मिळाले. वेगवेगळे रेकॉर्ड झालेत. हॅट्रिक असेल, षटकार, चौकार, हाफ सेंचुरी असेल, खूप काही गोष्टी घडल्या. मात्र याबरोबरच 2 दिवसामध्ये मुंबईचा आवडता वडापाव खाणाऱ्याकडे एक कूपन देखील होतं. आत्ता या कूपन या फायनल नंतर आपण पाहणार आहोत. जिनके पास कूपन है वो प्राइजेस लकी ड्रॉ यहाँ पर अनाउंस किया जाएगा. LCD TV फर्स्ट प्राइज. त्यामुळे नक्कीच प्रत्येकाने आपापलं लकी ड्रॉ कूपन कृपया आपल्या जवळ ठेवा, नाही तर चुकून मित्राकडे जाईल आणि म्हणेल अरे मेरा था लेकिन गिफ्ट मिलने वाला आहे निश्चित तौर पर. राजू तसं बघितलं तर हे जे लकी ड्रॉचं तिकीट आहे ते पूर्णपणे फ्री आहे. 10 रुपयाचा वडापाव आणि मैदानावरती सुधीर चावरी खाऊन जातोय भाव. वडापाव आपल्या मुंबईची गरज आहे. मुंबईची नंतर दीपक ठाकरे आमच्यामध्ये उपस्थित आहे. दीपकजी जरा तुम्ही वरती यायचंय. प्रेक्षकांमध्ये युवक मंडळ जनमित्र फाउंडेशनचे कोणी सदस्य, कार्यकर्ता, पदाधिकारी उपस्थित असतील त्यांनी पण पुढचा चेंडू बघूया. दूसरा ओवर आप देख रहे हैं और दूसरे ओवर की कहानी बीच मैदान पर चल रही है. कॉम्बॉक्स में गणेश बारी साहब हमारे साथ जुड़े हुए हैं. गणेश बारी साहब, मैं इस ओवर के बाद आपके साथ चर्चा करने वाला हूं. जिस तरह से टूर्नामेंट का आयोजन आप करते हैं तो बिल्कुल कॉम्बॉक्स में हमारे साथ एक ओवर के लिए बने रहे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ओहो क्या बात है, एफर्टलेस मक्खन शॉट और गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए डाउन द ग्राउंड. शानदार छक्का थॉमस के बल्ले से. थॉमस एक्सीलेंट बैटिंग. शॉट देखिए, एक बार फिर गजब की बल्लेबाजी. 15 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 25 स्कोर बोर्ड पर. मीरा भाईंदर में कमाल का प्रदर्शन किया था. मीरा भाईंदर चैंपियन ट्रॉफी में इन्होंने अर्धशतक जड़ने का कारनामा किया था, वही खिलाड़ी मैदान के अंदर. और कल भी MHB के मैदान पर इन्होंने शानदार बल्लेबाजी की, अर्धशतक का जड़ दिया था. पंकज पालन ऑन साइड पर गेंद को खेल दिया. बॉडी नेट पर डीप मिड विकेट पर बॉडी नेट पर खिलाड़ी तैनात है. सुंदर फील्डिंग, लेकिन थ्रो अच्छा नहीं है, थ्रो अच्छा नहीं है. तो थॉमस को दोबारा मौका मिलेगा बल्लेबाजी करने के लिए. स्ट्राइक अपने पास रख रहे हैं और सुंदर खेल मैदान के अंदर. आने वाले गेंदों की बात करें तो गेंद शेष 8 और 14 रनों की जरूरत है. थॉमस डाइस ने इस मुकाबले में जान डाली है. सुधीर चावरी 8 पर खेल रहे हैं और टारगेट 51 रनों का. टारगेट 41 रनों का है. और ये शॉट देखिए, मैग्निफिसेंट बैटिंग. डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट. थॉमस डाइस. नेक्स्ट मैच का टॉस भी होने वाला है तो तैयार रहे. एक बार देखिए, बार बार देखिए, 100 बार देखिए. थॉमस जो अर्धशतक जड़ने के लिए है फेमस. एक वीक में 2 बार बहुत बढ़िया प्रदर्शन किया है.
मेरा रोड चैंपियन ट्रॉफी एमएचबी के मैदान पर 2 अर्धशतक इन्होंने जड़ दिए। 7 गेंदें 9 रनों की जरूरत है। धुआंधार बल्लेबाजी, पालन के ऊपर हमला और फिलहाल थॉमस का बल्ला बूंद रहा है। 9 रनों की जरूरत है। 7 गेंदों का खेलना बाकी। ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर डालना चाह रहे थे। पालन की ये खासियत है कि वो वाइड यॉर्कर भी बहुत अच्छा डालते हैं, बाउंसर भी बहुत अच्छा करते हैं। वाइड बॉल का इशारा इस बार कंट्रोल नहीं है, लेकिन कभी कभार इनकी पिटाई भी होती है। आज थॉमस ने उनके ऊपर हमला किया और प्रेशर रिलीज किया। जय अंबे 11 गिरगांव रायगढ़ टीम 34 बगैर किसी नुकसान के 41 का टारगेट है। और अब फिलहाल टीवी अंपायर की तरफ ऑन फील्ड अंपायर चले गए हैं। ऑन फील्ड अंपायर थर्ड अंपायर का इशारा किया गया। क्या ये वाइड बॉल है वो देखा जाएगा और डिसीजन पेंडिंग है। बिल्कुल डिसीजन पेंडिंग है। अंपायर का क्या फैसला होगा वो देखने वाली बात है। फिलहाल टीवी अंपायर का इशारा अभी भी आना बाकी है। डिसीजन पेंडिंग है। थोड़ा भी सफल हुआ ना उसको सफल ही बोलेगा। इट्स अ फेयर डिलीवरी। और फिलहाल अच्छी गेंद थी। जैसे कि हम चर्चा करते हैं वाइड यॉर्कर बहुत अच्छा डालते हैं। 6 गेंदों का खेल, 9 रनों की जरूरत। ओवर की समाप्ति हुई है। मैच बहुत ही अच्छा चल रहा है। गणेश बारे सर हमारे साथ जुड़े हुए। गणेश बारे सर टुर्नामेंट के आयोजन करतात। या स्पर्धेचे शिल्पकार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं। मॅनेजमेंटमध्ये बघितलं तर खूप चांगला सपोर्ट तुम्हाला असतो। रबर बॉल आणि टेनिस बॉल या 2 स्पर्धा तुम्ही घेता, काय मेहनत घ्यावी लागते स्पर्धा आयोजन करत असताना? असं आहे, ग्राउंड एवढा जो आता तुम्हाला नीटनेटका दिसतोय, जो लेवल दिसतोय त्याच्या मागे खूप मेहनत आहे. सिद्धेश्वर बॉईज या ग्राउंडची मेंटेनन्स करत असतात. बबन गुरव आहे, त्याची सगळी टीम आहे. अक्षय आहे, उमेश गुरव आहे, साई आहे. आणि आम्हाला अशा आयोजनामध्ये जनमित्र फाउंडेशनची मदत मिळते, पोईसर जिमखान्याची मदत मिळते. आणि मग असं आयोजन या कांदिवली बोरिवली परिसरामध्ये करणं शक्य होते. इथे असणारा जो श्रोतावर्ग दिसतोय तो तुम्ही पाहत असाल, असा दर्जेदार क्रिकेट पाहण्यासाठी या ठिकाणी येतो. आणि थॉमस डायस या मैदानावर याच्या अगोदर पण त्यांनी अनेक अशा पहिल्या पर्वामध्ये मला वाटते फायनलमध्ये त्यांनी 100पेक्षा जास्त धावा त्यांनी या ठिकाणी मारलेल्या आहे. इंडिव्हिज्युअल नाही पण टीमचा स्कोर. सो एक चांगली स्पर्धा या सगळ्या परिसरासाठी घेण्यामध्ये सगळ्या मुलांची आयोजकांची साथ मिळते. आम्ही डे नाईट क्रिकेट करतो, तो 3 दिवसाचा असतो, पण तेव्हाही सकाळी 3-3 वाजेपर्यंत इथे क्रिकेट चालते. आजूबाजूची लोक पण त्याचा आनंद घेतात आणि ते थोडं मॅनेज पण करतात आम्हाला. तर क्रिकेट रसिकांच्या वतीने मी आमचे जनसेवक खासदार गोपाळ शेट्टी यांचं पण या मंचावरून धन्यवाद व्यक्त करेन की त्यांची साथ आम्हाला मिळते. अंपायर डिसिजन देतील काय आहे ते. थँक्यू सो मच गणेश बारे सर आमच्याबरोबर यावेळेला संवाद ते साधतायत. तर प्रेक्षकांना विनंती आहे, जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये बसलेले आहेत किंवा उभे राहिलेले आहेत त्यांना विनंती आहे, बॉलला तुम्ही हात लावू नका. तुम्ही मैदानाच्या बाहेर या, म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर यायचं आहे आणि तिथे थांबा. सर्व आतले प्रेक्षक, एक एक चेंडू देखील महत्त्वाचा आहे या ठिकाणी. एक एक बॉल देखील आणि एक एक धाव देखील महत्त्वाचे आहे. सुनील चौरी, आता पंचांचा इशारा काय? आता अक्षय निर्मल, आत्ताचा निर्णय काय येतोय ते देखील आपण पाहूया. खरं तर समीकरण आहे 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. गणेश बारे 2 सत्रामध्ये रबर बॉलची स्पर्धा त्याचबरोबर टेनिस बॉलची स्पर्धा घेऊन येतात. प्रेक्षक सुज्ञ आहेत, दर्दी आहेत, त्यांनी देखील आज रविवारच्या दिवशी प्रचंड गर्दी केलेली आहे. त्यांच्यासाठी आज सुपर संडे आहे आणि सुपर से ऊपर वाले मैचेस देखने का मौका मिला है. आमचे मित्र मोहन भंडारीजी, जितू सोलंकीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. जितूभाई मोहनजी या ना.
मंचावर यायचे. मी पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय, प्रेक्षकामध्ये युवक मंडळाचे, जनमित्र फाउंडेशनचे, भारतीय जनता पक्षाचे कोणी पदाधिकारी कार्यकर्ता असतील तर त्यांनी मंचाकडे यायचे. प्राइज डिस्ट्रीब्युशन आणि फायनलचा मॅच सुरू होण्यापूर्वी आपण कृपया मंचस्थ व्हायचे. 2 धावा आता मिळालेले आहेत. 2 रन, तो आंकड़े बिल्कुल बदलने वाले हैं. एक ही रन और डिक्लेयर क्षेत्र में गेंद चली गई थी. सुनील चौधरी इस पक्ष स्ट्राइकर इन पर. इस ओवर की अगली गेंद, बढ़िया गेंद ऑन साइड पर खेल दिया. खिलाड़ियां मौजूद है, जब तक ये गेंद को फील करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया. मैच बहुत इंटरेस्टिंग है, रोचक मुकाबला बीच मैदान पर चल रहा है. नौता चषक 2024 बहुत ही बेहतरीन खेल. मैदान के अंदर 4 गेंदें और जीतने के लिए 7 रनों की जरूरत है. एक दूसरे का देंगे साथ तभी तो जाके बनेगी बात. जब 11 गिरगांव और टाई पैकर के बीच आज के दिन का सेमीफाइनल का ये बहुत बड़ा मुकाबला, और ये मुकाबला समाप्त होने के बाद राजू बीच मैदान पर ग्रैंड फिनाले का मैच, फाइनल का मुकाबला शुरू होगा. 1 लाख और उसके साथ एक बहुत ही खूबसूरत ट्रॉफी प्राप्त करने के लिए मैदान के अंदर एक बहुत बड़ी कॉन्टेस्ट देखने का मौका मिलेगा. कनौजिया ऑफ टाइम के बाहर, गेंद खूबसूरत स्ट्रोक है, पंकज गेंद के नीचे लिया, कैच आउट. शानदार गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए गेंदबाज. जेडी कद छोटा है, लेकिन छोटा कद होने से क्या फर्क पड़ता है, कहानी बड़ी है, कहानी बड़ी है. जेडी वैसे ये मुश्किल की घड़ी है, लेकिन क्या खुशी की घड़ी भी आएगी वो देखने वाली बात है. हे भगवान, महंगी घड़ी सबको दे, लेकिन मुश्किल वाली घड़ी किसी को ना दे. नक्कीच 3 चेंडू 7 धावांची गरज. हृदयाची धडधड वाढलेली आहे दोन्ही डगआउटमध्ये. बघा ज्या ठिकाणी आपण ताई पॅकर्स पालघर कशा पद्धतीने आऊट झाले, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, ज्या पद्धतीने आऊट झाले त्याच वेळेस स्ट्रोक खेळल्यानंतर कळलं होतं. आणि बघा किती खुश झाला रोहित नॉर्वेकर, चतुर, आणि गोलंदाजाला श्रेय आहे. श्रेयापासून दूर आपण जेडीला पाहतोय. जयदीप बोंडिवले. जेडी बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए, और 3 गेंदें 7 रनों की जरूरत है. बल्लेबाज नए बॉर्डर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए इश्तियाक, लेफ्ट हैंडर बल्लेबाज, जिनके बारे में बहुत चर्चा हो रही. रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में मुझे याद है राजू, और जिस तरह से राहुल जोगाड़ी के खिलाफ इन्होंने धुआंधार बल्लेबाजी करते हुए छक्कों की बरसात की थी, और उनका वीडियो बहुत वायरल हुआ था, बहुत लाइक मिले थे, व्यूवर्स मिले थे tenniscricket.in पर, और यादगार लम्हा था इश्तियाक के लिए. प्रतियोगिता में आगाज बहुत बढ़िया किया, शानदार बल्लेबाजी करे, लेकिन एक तरफ विकेट मिला है. जब आपको विकेट मिला है तो आपका कॉन्फिडेंस भी बनने वाला. जेडी तैयार, जेडी सामने बल्लेबाज इश्तियाक. ऑफ टाइम के बाहर गेंद अच्छा स्ट्रोक है, डीप स्टक कवर क्षेत्र में खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. खिलाड़ी है, उनके पास कोई मौका नहीं है, वहां गैप था, गैप ढूंढा और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया, और घास को आग लगाती भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई. इश्तियाक का ये क्लास है, बहुत बढ़िया टॉप क्लास बल्लेबाजी करना जानते. ऑफ ड्राइव था, बहुत खूबसूरत कवर ड्राइव था, क्लासिकल बल्लेबाजी इश्तियाक द्वारा. आंकड़े बदलता हुआ, खेल बदलता हुआ, रंग बदलता हुआ, और 2 गेंदों का खेल है, 3 रनों की जरूरत है. कंपल्सरी चेस है, आपको ये नहीं भूलना है. 2 बड़ी टीमें मैदान के अंदर है, गिरगांव और एक तरफ आप देख रहे ताई पैकर्स पालघर. रायगढ़ और पालघर के बीच ये बहुत बड़ा घमासान. जेडी तैयार, सामने इश्तियाक. 2 गेंदें 3, दर्शक काफी संख्या में मौजूद है. दर्शकों से खचाखच भरा ये स्टेडियम. अपने बोरिंग मार्ग पर गेंदबाज तैयार. 9 स्टार चषक 2024, 2 गेंदें 3 रन चाहिए. बहुत जबरदस्त मुकाबला, कांटे की टक्कर है. जेडी तैयार, पुट्टास गेंद ऑन साइड पर खेल दिया, खूबसूरती के साथ गेंद बाउंड्री की तरफ जा रही है. एक्सीलेंट बैटिंग, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. इश्तियाक का पलटवार. इश्तियाक, कांग्रेचुलेशन, मैग्निफिसेंट परफॉर्मेंस. और मैं विनती करूंगा रायगढ़ टीम, अंकुर सिंह भाग के आपको यहां तक आना है. चलो एक बार फिर दोन्ही संघांना विनंती राहील. वी लायन्स कटक ओडिशा या दोन्ही संघांना टी शर्ट दिले जातील, त्यामुळे कॅप्टन लवकरात लवकर या टी शर्ट परिधान करून खेळायचं आहे. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्यावेळेस फायनल प्राइज डिस्ट्रीब्युशनला देखील आपण तयार राहायचं आहे. पहिल्यांदा आपण पाहतोय गेल्या काही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये काल देखील आणि काल आज जी स्पर्धा दीपकशा मेमोरियल ट्रॉफी सुरू आहे MHB, त्या ठिकाणी देखील फायनलला रायगड आणि कितीतरी दिवसांनी पुन्हा एकदा पावसाळी रबर बॉल क्रिकेट